नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजूरकरजी आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकार विषयामध्ये यापूर्वी आपण सहकार अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये अभ्यासलेले आहेत. आज आपण या ठिकाणी सहकाराचं जे महत्त्व आहे ते अभ्यासणार आहोत. सहकाराचं महत्त्व अभ्यासत असताना सहकार क्षेत्र हे आपल्या देशाच्या विकासामध्ये कशाप्रकारे हातभार लावतं आहे हे आपल्याला या सहकाराच्या महत्त्वाच्या माध्यमातून शिकायचं आहे. सहकार क्षेत्र हे जे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम करत आलेलं आहे. आज तागायत सहकार क्षेत्रामुळे देशाची आर्थिक प्रगती ही त्या ठिकाणी झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. देशाच्या आर्थिक विकासामध्ये सहकारी संस्थांचा सहभाग हा पूर्वीपासूनच महत्त्वाचा ठरलेला आहे आणि त्यामुळे आधुनिक समाज रचनेमध्ये सहकारी क्षेत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे. देशाचा ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, सर्वच ठिकाणी सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून जे आर्थिक दुर्बल घटक असतील, गरजू व्यक्ती असतील किंवा संघटना असतील, यांना त्या ठिकाणी मदतीचा हात या सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिला जात आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी सहकारी संस्था ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या संस्था म्हणून देखील आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतील. तर या ठिकाणी सहकारी संस्था ह्या कशा पद्धतीने विकास करत आहेत, कशा पद्धतीने उत्पादन घेत आहेत, कशा पद्धतीने त्या ठिकाणी सभासदांना किंवा समाजाला सेवा देत आहेत हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर आपण या सहकारी संस्थांची जी रचना आहे किंवा सहकारी संस्था ह्या कशाप्रकारे महत्त्वाच्या आहेत हे आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. तर या ठिकाणी सहकाराचं जे महत्त्व आहे हे पहिल्या मुद्द्याच्या आधारे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये सहकारामुळे एकसंघ समाजाची निर्मिती त्या ठिकाणी शक्य झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. एकसंघ समाज याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, कुठल्याही प्रकारचा धर्म, जात, पंथ, लिंग, वर्ण या प्रकारचा भेदभाव न करता समाजातील जे दुर्बल घटक आहेत, जी आर्थिक विषमता आहे ती बाजूला सारून त्या ठिकाणी समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना एकत्रित आणण्याचं काम या सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्यामुळे सर्व सभासदांना एक समान वागणूक त्या ठिकाणी दिली जाते. समान हित प्रत्येक सभासदाचं जोपासलं जातं आणि त्यामुळे काय होतं की समाजामध्ये समता, एकता, बंधुता, सलोखा आणि सामंजस्य या ठिकाणी वाढीस लागतं. आणि त्यामुळे निश्चितपणे या सहकारी संस्थांमुळे एकसंघ समाजाची निर्मिती त्या ठिकाणी शक्य होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मुळात सहकारी संस्था ह्या समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या भेदभावाची वागणूक ही सभासदांना किंवा समाजाला त्या ठिकाणी दिली जात नाही. एकजुटीने काम यामध्ये केलं जातं आणि यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की त्या ठिकाणी समाजामध्ये एकसूत्रीपणा त्या ठिकाणी दिसून येतो आणि निश्चितपणे या माध्यमातून एकसंघ समाजाची निर्मिती सहज त्या ठिकाणी शक्य होते. हे पहिलं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरं जे महत्त्व आहे की ज्यामध्ये शेती क्षेत्राचा विकास या माध्यमातून जर आपण बघितलं
तर त्या ठिकाणी सहकारी संस्था ज्या आहेत ह्या भारतामध्ये विशेष करून शेती क्षेत्राला प्राधान्य देण्याकरिता स्थापन झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की भारतामध्ये जो शेती वर्ग आहे किंवा आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 70% लोक शेतीवरती अवलंबून आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतीच्या विकासासाठी ही सहकार चळवळ त्या ठिकाणी सुरू झालेली होती आणि याला अनुसरूनच सहकारा अंतर्गत सहकारी पतसंस्था स्थापन झाल्या की ज्या सावकारांना दूर सारून त्या ठिकाणी स्थापन झाल्या. शेतकऱ्यांना पतपुरवठा करता यावा या हेतूने या सहकारी संस्था स्थापन झाल्या. या पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणं असेल, खते असतील, कीटकनाशक असतील, काही अवजारे असतील किंवा त्या ठिकाणी विद्युत पंप असेल किंवा पाईपलाईन असेल यासाठी जो आर्थिक मदतीचा हात आहे तो या सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो आणि त्यामुळे हा मदतीचा हात दिला जातो. मात्र हा अल्प व्याज दराने या प्रकारच्या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा त्या ठिकाणी केला जातो. अल्प व्याजदर त्या ठिकाणी आकारला जातो आणि त्यामुळे निश्चितच शेतीला वेळीच त्या ठिकाणी अर्थपुरवठा मिळाल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पादन वाढतं आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढल्यामुळे परिणामी शेती क्षेत्राचा त्या ठिकाणी विकास होतो आणि म्हणूनसाठी या सहकारी संस्थांमुळे शेती क्षेत्राचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. सहकारामुळे शेतीला वेळेमध्येच कर्जपुरवठा झाल्यामुळे शेतकऱ्याला इतर कुणाकडे आर्थिक मदतीसाठी त्या ठिकाणी मदत मागावी लागत नाही आणि त्यामुळे शेतकरी देखील या पतपुरवठा संस्थांमुळे समाधानी झालेले आहेत. शेतकऱ्यांना देखील इतर कुठेही फिरण्याची गरज भासत नाही की ज्या माध्यमातून कर्जपुरवठा त्यांना या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध करून दिला जातो आणि तोही कमी व्याजदरामध्ये. आणि म्हणूनसाठी आपल्याला दुसरं जे महत्त्व आपल्याला सांगता येईल की सहकारामुळे शेती क्षेत्राचा विकास शक्य झालेला आहे आणि म्हणूनसाठी सहकारी संस्था या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यानंतर तिसरं जे महत्त्व आहे की औद्योगिक विकास. जर आपण बघितलं आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे लघुउद्योग, कुटीर उद्योग त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल त्या ठिकाणी तयार केला होतो आणि हे जे लघुउद्योजक किंवा कुटीर उद्योजक जे होते त्यांच्या माध्यमातून या औद्योगिक सहकारी संस्था त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे लघुउद्योगांना किंवा कुटीर उद्योगांना चालना देण्याचं काम या औद्योगिक सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जाऊ लागलं आणि त्यामुळे शेतीपूरक असतील किंवा शेतीवर प्रक्रिया करणारे ज्या काय संस्था असतील किंवा उद्योग असतील यांचा देखील त्या ठिकाणी विकास झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग यामध्ये सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी सूत गिरणे असतील किंवा सहकारी तेल गिरणे असतील किंवा दुग्धजन्य प्रक्रिया असेल, याही संदर्भातल्या सहकारी संस्था असतील, यांचाही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी विकास घडून आलेला आहे. आणि निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की सहकारी संस्थांच्या स्थापनेमुळे औद्योगिक क्षेत्राचाही विकास त्या ठिकाणी घडून आलेला आहे. औद्योगिक क्षेत्राला लागणारा कच्चा माल, त्यासाठीचं भांडवल हे या सहकारी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलं आणि त्यामुळे औद्योगिक संस्था या स्वबळावरती उत्पादन घेऊ लागल्या आणि आज तागायत मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारे नफा मिळवण्याचं काम आणि सेवा देण्याचंही काम या औद्योगिक विकास किंवा औद्योगिक संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि म्हणूनसाठी शेती क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्रालाही महत्त्व देऊन औद्योगिक क्षेत्रालाही भांडवल पुरवठा या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. जे लघु उद्योजक असतील, कुटीर उद्योजक असतील किंवा जे काही मजूर असतील यांनाही योग्य न्याय देण्याचं काम या
सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या सहकारी संस्थांच्या माध्यमातून औद्योगिक विकास करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चौथं महत्त्व आपण लक्षात घेतो आहोत की ज्यामध्ये रोजगार निर्मिती, की सहकार क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास त्या ठिकाणी मदतच त्या ठिकाणी मिळालेली आहे. मग त्यामध्ये सहकारी कारखाने असतील की ज्यामध्ये सहकारी साखर कारखाना, सूतगिरण्या, तेल गिरण्या इत्यादींमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावरती रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झाला. आणि त्यामुळे शेतमजूर असेल, ऊस तोडणी कामगार असतील, त्याचबरोबर वाहतूकदार असतील, अन्य सेवा पुरवणारे इतरही व्यावसायिक असतील, यांना त्या ठिकाणी अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि कोणत्याही सहकारी संस्थेस दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आणि या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे जे मजूर होते त्यांनाही त्या ठिकाणी काम मिळालं, त्यांचाही बेरोजगारीचा प्रश्न त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कमी झाला. आणि निश्चितपणे त्यांचंही राहणीमान किंवा त्यांचंही जे जीवनमान आहे ते उंचावण्यास या सहकारामुळे निश्चितच मदत झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणूनसाठी सहकारी क्षेत्रामुळे रोजगार निर्मिती ही देखील या ठिकाणी सहज शक्य झालेली आहे. त्यानंतर पुढचं जे महत्त्व आहे की ज्यामध्ये मक्तेदारीवर नियंत्रण या सहकार क्षेत्रामुळे त्या ठिकाणी ठेवण्यास मदत झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. का तर निश्चितपणे जे व्यापारी होते, जे सावकार होते की ज्यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांची, शेतकरी, ग्राहक किंवा मजूर यांची त्या ठिकाणी आर्थिक पिळवणूक केली जात होती, ती आर्थिक पिळवणूक थांबविण्याचं काम या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. की ज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सावकार शेतकऱ्यांना भरमसाठ व्याजदराने कर्जपुरवठा करत होते. सहकारी पतसंस्थांच्या स्थापनेमुळे सावकारांची कर्जपुरवठ्यातील मक्तेदारी कमी होण्यास देखील त्या ठिकाणी मदत झाली. सहकारी ग्राहक संस्थांमुळे वस्तू वितरणातील जे मध्यस्थ होते, व्यापारी, मक्तेदारी जी होती ती देखील त्या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. की ज्यामुळे मक्तेदारीच्या दुष्परिणामांपासून ग्राहकांचे संरक्षण देखील त्या ठिकाणी होऊ लागलं. आणि अशा रीतीने सहकारी संस्था या मक्तेदारीवर नियंत्रण ठेवण्यास त्या ठिकाणी यशस्वी ठरल्या आहेत असं देखील आपल्याला या माध्यमातून लक्षात घेता येईल. की सहकाराच्या माध्यमातून जी मक्तेदारी होती, मोनोपॉली होती, ती या ठिकाणी थांबविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुढचं जे महत्त्व आहे की ज्यामध्ये स्वसामर्थ्याची जाणीव या सहकार क्षेत्राने प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकाला करून दिलेली आहे. की सहकारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती परस्पर सहकार्याने किंवा परस्पर सहाय्याने एकत्र येऊन स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्यांच्यात स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होऊन ते आपले शोषण करणाऱ्यांविरुद्ध लढा देऊ शकतात. की त्यामुळे त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढून व व्यवस्थापन कौशल्य यांचा विकास होऊन स्वसामर्थ्याची जाणीव ही या सर्व घटकांना करून देण्याची भूमिका या सहकार क्षेत्राने घेतलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. की सहकारामुळेच सभासद असतील, दुर्बल घटक असतील, यांना स्वसामर्थ्याची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यामुळे ते सक्षमपणे काम करू शकतात. आणि हेच खरं या सहकाराचं महत्त्व आहे की ज्या माध्यमातून स्वयंप्रेरणेने स्वविकास घडवून आणण्याकरिता या सर्व घटकांकडून काम केलं जात आहे. आणि म्हणूनसाठी सहकाराच्या माध्यमातून स्वसामर्थ्याची जाणीव यामध्ये करून दिली जाते. नंतर पुढचं जे महत्त्व असणार आहे की ज्यामध्ये नफ्याचे न्याय्य वाटप.
की सहकारी संस्थांमध्ये झालेला जो नफा आहे तो नफा आपण त्याला अधिक्यही म्हणू शकतो, हा सर्व सभासदांमध्ये त्या ठिकाणी विभागला जातो, वाटून दिला जातो. आणि अधिक्याचं जे वाटप आहे किंवा नफ्याचं जे वाटप आहे हे भाग भांडवलाच्या प्रमाणामध्ये व सभासदांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात केले जाते. म्हणजे सभासदांनी सहकारी संस्थेशी जे आर्थिक व्यवहार केलेले आहेत त्या प्रमाणामध्ये नफ्याचं वाटप हे सहकारी संस्थांकडून त्या सभासदांना केलं जातं. किंवा सभासदांनी किती भागभांडवलाची गुंतवणूक किंवा किती भागभांडवल या सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेलं आहे याही प्रमाणामध्ये किंवा याही माध्यमातून या भांडवला किंवा या नफ्याचं न्याय्य वाटप करण्याचं काम सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर पुढचं जे महत्त्व आहे की मध्यस्थांचे उच्चाटन, की सहकारी संस्थांच्या माध्यमातून जे मध्यस्थ होते त्यांचं उच्चाटन करणं त्या ठिकाणी सहज शक्य झालेलं आहे. आणि सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून जे व्यापारी होते, जे मध्यस्थ होते, यांना दूर करून त्या ठिकाणी सभासदांचं हित लक्षात घेऊन या सहकारी संस्था थेट ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी किंवा ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी पुढे आल्या आणि या मध्यस्थांचं उच्चाटन करणं त्या ठिकाणी शक्य होऊ लागलं. जे मध्यस्थ व्यापारी होते त्यांची साखळी जी तयार झालेली होती ती तोडण्यामध्ये या सहकारी संस्था यशस्वी झाल्या आणि त्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना मध्यस्थ दलाल यांच्यामार्फत माल विकावा लागत नाही. किंवा आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की मध्यस्थ व दलाल यांच्याकडून शेतकऱ्यांची जी होणारी फसवणूक होती ती या ठिकाणी थांबवण्यामध्ये सहकारी संस्थांना यश त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. प्रत्यक्ष ग्राहकांना वस्तू विकल्याने शेतमालाला योग्य किंमत त्या ठिकाणी मिळू लागली. ग्राहकांनाही तुलनेने वाजवी किमतीमध्ये, कमी किमतीमध्ये माल मिळू लागला, वस्तू मिळू लागल्या आणि त्यामुळे मध्यस्थांकडून होणारी जी नफेखोरी होती किंवा वस्तूंमध्ये भेसळ करणं किंवा वजनमापांमध्ये त्या ठिकाणी कमी जास्त करणं या ज्या काय गोष्टी होत्या या ठिकाणी निश्चितपणे कमी झाल्या. आणि हे निश्चितपणे जे ग्राहक की ज्यांचं आर्थिक शोषण त्या ठिकाणी केलं जात होतं ते आर्थिक शोषण मूलतः त्या ठिकाणी कमी झालं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणूनसाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून जे मध्यस्थ होते त्यांचं उच्चाटन झाल्यामुळे निश्चितच ग्राहकांना तसेच शेतकरी वर्ग जो आहे यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. त्यानंतर पुढचं जे महत्त्व आहे की ज्यामध्ये खरेदी शक्तीमध्ये वाढ झाली. यामध्ये आपण जर लक्षात घेतलं की सहकारी संस्थांना किंवा सहकारी संस्था सभासदांना ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा वाजवी किमतीत करू शकल्या आणि त्यामुळे ग्राहकांची पैशाची बचत झाली. आणि ग्राहकांची पैशाची बचत झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी शक्ती वाढली. ज्या वस्तू ते खरेदी करू शकत होते त्या खरेदी करण्याची जी त्यांची क्रयशक्ती आहे तिच्यामध्ये वाढ झाली. म्हणजे ज्या ठिकाणी ग्राहक 2 वस्तू खरेदी करत होते त्यामध्ये ते ग्राहक 3 वस्तू त्या ठिकाणी खरेदी करू शकले आणि त्यामुळे निश्चितपणे ग्राहकांची खरेदी शक्तीमध्ये वाढ झाली. आणि निश्चितपणे ग्राहकांचं राहणीमान किंवा जीवनमान उंचावण्यास या सहकाराच्या माध्यमातून मदत झाली असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि सर्वात शेवटचा जे काही मुद्दा आहे की लोकशाही शिक्षण, की सहकाराच्या माध्यमातून लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आणि लोकशाही म्हणजे तरी काय की लोकांनी लोकांसाठी चालवलेली कार्यप्रणाली आपण त्याला म्हणूयात. लोकांनी लोकांसाठी चालवलेली कार्यप्रणाली की ज्या माध्यमातून सभासदांचं हित लक्षात घेतलं जातं, की ज्यामध्ये सभासदांच्या सर्वसाधारण ज्या सभेला सर्वोच्च अधिकार त्या ठिकाणी असतात आणि सहकारी संस्थेचे सर्व निर्णय सभासदांच्या सभेत
लोकशाही पद्धतीने आणि सर्वानुमते त्या ठिकाणी घेतले जातात. जसं की एक व्यक्ती एक मत या निर्णयाद्वारे सहकारामध्ये लोकशाही तत्त्वप्रणाली त्या ठिकाणी व्यवस्थापनासाठी वापरली जाते आणि सहकारातून सर्वसामान्यांना लोकशाहीचे शिक्षण त्या ठिकाणी मिळत असते आणि त्यामुळे देशातील लोकशाही बळकट होण्यास या माध्यमातून मदतच मिळत असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यामध्ये सहकारामुळे लोकशाही शिक्षण हे त्या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी दिलं जातं की ज्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने किंवा लोकशाहीची जी मुहूर्तमेढ आहे की जी रोवली गेलेली आहे ती अधिक बळकट करण्याचं काम या सहकार क्षेत्रामुळे सहज शक्य होत आहे. तर अशा पद्धतीने सहकाराचे जे महत्त्व आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की सहकार क्षेत्रामुळे शेती क्षेत्र असेल किंवा त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र असेल, त्याचप्रमाणे ग्राहकांचं हित असेल की ज्यामध्ये ग्राहकांची खरेदी शक्तीमध्ये वाढ होते किंवा त्या ठिकाणी ग्राहकांना किंवा समाजातील घटकांना लोकशाही शिक्षण त्या ठिकाणी प्रदान केलं जातं किंवा त्या ठिकाणी सभासद असतील किंवा समाज असेल यांना स्वसामर्थ्याची जाणीव करून देण्याचं काम या सहकाराच्या माध्यमातून केलं जातं. आणि निश्चितपणे खरं पहिलं जर महत्त्व आपण लक्षात घेतलं की सहकारामुळे एकसंघ समाजाची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते की ज्या माध्यमातून एकजूट किंवा संघटनेच्या माध्यमातून जर काम केलं तर आर्थिक उन्नती शक्य आहे याचं देखील महत्त्व या सहकार क्षेत्राने पटवून दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे महत्त्व आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की ज्या माध्यमातून निश्चितच आपल्याला या ठिकाणी सहकार क्षेत्राची जी महत्त्व आहेत ती या ठिकाणी समजलेली असतील. तर पुढील लेक्चरमध्ये आपण नवीन प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ठीक आहे.